हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या जो 10वीचा 2020 साली झालेला पेपर आहे त्याच्यामधला जो टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो कसा सोडवायचा, त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त दररोज 5 मिनिटं काढून आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ जर पाहिला तर नक्कीच त्यांना उत्तम फायदा होणार आहे. बघा, तर सेक्शन 2 मध्ये आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेज असतात 20 मार्काला, 2 पॅसेज असतात, एक पॅसेज असतो 10 मार्काला, दुसरा सुद्धा असतो 10 मार्काला. तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड राईट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. इथे ऍक्टिव्हिटीज काही करायच्या असतात. त्यात पहिली ऍक्टिव्हिटी आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ट्रू ऑर फॉल्स, चुकी बरोबर हे आपल्याला लिहायचंय. पण कसं लिहायचंय? पॅसेज वाचून. तर पहिल्यांदा आपण पॅसेज वाचायचा आणि मग तिकडे जायचं. तर बघा, However, what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. म्हणजे जेव्हा लेखिकेने त्यांच्या खिडकीतून पाहिलं तर एक भिकारी आणि एक लहान मुलगी रस्त्यावर खेळत होते. त्यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक नव्हतं. पॅसेज नीट वाचायचं बरं. पुढे म्हटले, दे वेअर लाफिंग क्लॅपिंग स्क्रीमिंग जॉयसली. त्या आनंदाने उड्या मारत खेळत होते, ओरडत होते, किंचाळत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. पॅराडाईज म्हणजे ते स्वर्गात येतं असंच त्यांना वाटत होतं. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांना भूक लागली होती किंवा पाऊस होता तरी त्याची पर्वा नव्हती. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅप्पी. ते टोटली ड्रेंच म्हणजे पूर्णपणे भिजले होते आणि टोटली हॅप्पी म्हणजे पूर्ण आनंदी होते. आय एन्व्हाइट देअर जेस्ट फॉर लाईफ. म्हणजे त्यांचा उत्साह मला आवडला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि या एका दृश्यामुळे मी माझ्या आयुष्यात डोकावून पाहिलं किंवा मला डोकावून पाहावं लागलं. आय रिअलाइज दॅट आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. म्हणजे माझ्याकडे सगळ्या पुष्कळ सोयी आहेत. नन ऑफ विच दे हॅड. त्यांच्याकडे एक सुद्धा अशी सोय किंवा एक सुद्धा अशी गोष्ट नाही की ती माझ्याकडे आहे. बघा, म्हणजे हिच्याकडं लेखिकेकडे सर्व काही आहे आणि त्या भिकाऱ्यांकडे काहीच नाहीये. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स वन विच आय लॅक. पण त्यांच्याकडे सगळी असेट म्हणजे मालमत्ता अशी एवढी मौल्यवान गोष्ट आहे की जी माझ्याकडे नाहीये. की त्यांच्याकडे काय आहे? दे न्यू हाऊ टू बी हॅप्पी विथ लाईफ ॲज इट वॉज. म्हणजे आयुष्य जसं असेल तसं आनंदाने जगावं ही गोष्ट त्यांच्याकडे आहे आणि माझ्याकडं नाहीये. आय फेल्ट अशेम ऑफ माय सेल्फ. मला माझी लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. आणि मी लिस्ट करायला लागले की माझ्याकडे काही ज्या गोष्टी आहेत आणि माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याची करायला लागले. मी लिस्ट करायला लागले. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. म्हणजे काही लोक कल्पना सुद्धा करू शकत नाहीत त्यापेक्षा कितीतरी काही गोष्टी जास्त माझ्याकडे होत्या. अँड दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की मी माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. मी आदर्श कुणाला मानणार? बेगर म्हणजे त्या भिकाऱ्याला, की जो पावसात किंवा त्याला भूक लागली होती तरी आनंदी होता, त्याला मी आदर्श मानणार असं म्हटले. आता आपल्या इथं ट्रू ऑर फॉल्स लिहायला जाऊया आपण. आता बघा, मीना जी आहे ती लेखिका आहे. मीना चोज बेगर ॲज हर रोल मॉडेल. मीनाने भिकाऱ्याला आपला आदर्श मानलं. तर मित्रांनो, हे काय आहे? ट्रू आहे, बरोबर आहे. देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. या ठिकाणी म्हणले ट्रॅफिकवर रोडवर ट्रॅफिक होतं. पण तुम्ही इथं जर पाहिलं तर म्हणले देअर वॉज नो ट्रॅफिक. म्हणजे हे फॉल्स आहे. हे काय आहे? फॉल्स आहे, चुकीचं आहे. कारण की इथं रोडवर ट्रॅफिक नव्हतं. पुढे, द बेगर अँड द यंग गर्ल टॉट मीना हाऊ टू बी हॅप्पी विथ लाईफ ॲज इट वॉज. तर हे खरं आहे. त्या भिकाऱ्याने त्या लहान मुलीने शिकवलं की आपलं आयुष्य जसं आहे तसं आनंदाने जगायचं. म्हणजे हे ट्रू आहे. पुढे, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द टेरेस. इथं म्हणले ते बेगर भिकारी आणि ती लहान मुलगी टेरेसवर खेळत होते. तर मित्रांनो, टेरेसवर खेळत नव्हते. तिथं लिहिलंय दे वेअर प्लेइंग ऑन द रोड. ते कुठे खेळत होते? रोडवर खेळत होते. म्हणजे काय आहे? फॉल्स आहे. तर अशा पद्धतीने इथं अर्धा 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 असे 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत.
आता पुढे बघा, पुढचा प्रश्न याच्यावरचाच पुढचा प्रश्न बघा. मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. प्रश्न काय बघा, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये ज्या घटनाक्रमाप्रमाणे झालेला आहे ते आपल्याला त्या घटना लिहायच्या आहेत. बघा इथं पहिलं म्हणलंय मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, म्हणजे मीनाने तिचा आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. पुढे म्हणले मीना फेल्ट अशेम ऑफ हरसेल्फ. मीनाला स्वतःची लाज वाटू लागली. तिसरं म्हणले द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. भिकारी आणि ती लहान मुलगी रोडवर खेळत होती. पुढे म्हणले द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅप्पी. तर आता पॅसेजमध्ये सुरुवातीला काय घडले बघा, आपण जर वाचलं तर म्हणलं तिथं पहिलं म्हणले दे वेअर प्लेइंग ऑन द रोड. म्हणजे हे सेंटेन्स आपण कुठे लिहिणार आहे, 1 नंबरला लिहिणार आहे. दे वेअर प्लेइंग ऑन द रोड, इथं 1 नंबरचं सेंटेन्स. आता उत्तर कसं लिहायचं मी सांगणार आहे तुम्हाला. त्यानंतर काय झालं, ते भिजले. बघा इथं प्लेइंग केलं, त्यांनी खेळले, आणि नंतर ड्रेंच म्हणजे काय झाले, ते भिजले, म्हणजे येणार आहे 2. त्यानंतर मीना फेल्ट अशेम, मीनाला स्वतःची लाज वाटू लागली, हे 3 नंबरला येणार. आणि मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, नंतर तिचा दृष्टिकोन बदलला, हे 4 नंबरला येणार. आता उत्तर आपल्या पेपरमध्ये लिहिताना कसं लिहिणार बघा आपण इथं लिहूया. A2 जो क्वेश्चन आहे A2 त्याचं अँसर आहे. कसं लिहिणार आहे अँसर, मग पहिलं वाक्य कोणतं येणार आहे, द बेगर अँड द यंगर गर्ल प्लेइंग ऑन द रोड. हे पहिलं सेंटेन्स आहे. मग आपण त्या अँसरमध्ये लिहायचं द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. हे झालं पहिलं. त्यानंतर ते खेळल्यानंतर ते काय झाले, दुसरं सेंटेन्स होतं द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅप्पी. हे सेंटेन्स लिहायचं द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅप्पी. ओके. त्यानंतर पॅसेजमध्ये पुढच्या क्रमाने काय घडलंय ते लिहायचं. तिसऱ्या क्रमाला काय घडलं, मीना फेल्ट अशेम ऑफ हरसेल्फ. मीनाला स्वतःची लाज वाटू लागली. मीना फेल्ट अशेम्ड ऑफ हरसेल्फ. पुढं काय झालं, शेवटचं मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. मग चौथं सेंटेन्स येणार मीना चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. तर हे असं उत्तर लिहायचं योग्य क्रमाने. ओके. आता पुढे याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, तो सुद्धा वैध कसा सोडवायचा ते मी लिहून देणार आहे तुम्हाला पेपरमध्ये कसं सोडवायचा. A3 हा क्वेश्चन आहे बघा. A3 क्वेश्चन आहे मॅच द सिनॉनिम्स बनलेलं आहे. म्हणजे सिनॉनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर बघा इथं लिहूया आपण कोणता क्वेश्चन आहे, हा A3 आणि त्याचा अँसर. ओके. तर अँसर बघा पहिल्यांदा हे सगळे ह्या बाजूचे वर्ड्स लिहून काढूया. पॅराडाईज, झेस्ट, असेट आणि ड्रेंच्ड. पहिला होता पॅराडाईज, दुसरा आहे झेस्ट, तिसरा आहे असेट आणि चौथा आहे ड्रेंच्ड. आता याचा आन्सर डॅश करून डायरेक्ट त्याचा सिनॉनिम्स लिहायचा पुढं. तर पॅराडाईज म्हणजे काय मित्रांनो, तर पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. मग स्वर्ग या अर्थाचा कोणता शब्द आलेला इथं बघा, हेवन आलेला आहे, हेवन. मग इथं लिहायचं हेवन. ओके. 2 मार्काचा प्रश्न आहे. त्यानंतर मित्रांनो झेस्ट, झेस्ट म्हणजे काय, उत्साह. म्हणजे उत्साह या शब्दाचा अर्थ कोणता आलेला आहे बघा, झेस्टला कोणता आलाय, एन्थुझियाझम. मग झेस्टच्या पुढे लिहायचं एन्थुझियाझम. त्यानंतर असेट,
असेट म्हणजे मालमत्ता किंवा मौल्यवान गोष्ट. म्हणजे कोण आहे बघा, असेट, व्हॅल्युएबल थिंग. पुढे ड्रेंच्ड. ड्रेंच म्हणजे ओला किंवा भिजलेला, वेट. तर अशा पद्धतीने ह्यांचे सिनॉनिम्स लिहायचे, समानार्थी शब्द लिहायचे. सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. आता पुढचा A4, डू ॲज डायरेक्टेड. त्यातला पहिला काय बघा, त्यातला दे वेर टोटली ड्रेंच अँड हॅप्पी. आणि ह्याच्यात काय करायचंय, रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे तुम्हाला माहिती, अँड ने जर दोन शब्द वेगळे केले असतील तर पहिल्या शब्दाच्या आधी नॉट ओनली आणि दुसऱ्या आणि अँडच्या जागी लिहायचे बट ऑल्सो. आता इथं टोटली ड्रेंच अँड हॅप्पी म्हणले, मग आपण इथं काय लिहिणार, दे वेर नॉट ओनली टोटली ड्रेंच आणि अँडच्या जागी लिहिणार बट ऑल्सो. बघा, दे वेर नॉट ओनली टोटली ड्रेंच बट ऑल्सो हॅप्पी. ड्रेंच्ड. बघा, दे वेर, इथं आपण काय लिहिलंय, नॉट ओनली आणि अँडच्या जागी काय लिहायचे, बट ऑल्सो. दे वेर नॉट ओनली ड्रेंच्ड बट ऑल्सो हॅप्पी. इथं लिहूया बट ऑल्सो हॅप्पी. आता हे नॉट ओनली ला अंडरलाईन करायचं, बट ऑल्सो ला अंडरलाईन करायचं आणि असं आन्सर लिहायचं. पुढचा क्वेश्चन आहे, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. आणि ब्रॅकेटमध्ये काय दिले म्हणले, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये त्याचं करायचं. आता हे ऑलरेडी सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये येते बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. बघा, वेअर प्लेइंग म्हणल्यानंतर हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग इथं काय येणार, फक्त वेअरच्या जागी आर करणार आपण प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस करताना. ING तसंच राहणार. द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड. इथं लिहूया आपण, द बेगर अँड द यंग गर्ल, वेअरच्या जागी काय लिहिणार, आर प्लेइंग ऑन द रोड. तर हे अशा पद्धतीने करायचे. ओके, इथं बघा आर प्लेइंग म्हणजे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पुढे बघा, पर्सनल रिस्पॉन्स आहे, स्वतःहून लिहायचंय, 2 मार्क मिळतात. इथं तुमचं उत्तर बघा काय आहे. पहिला प्रश्न यातला सोपाच असतो, पुढं व्हाय दिलेलं असतं. हु इज युअर रोल मॉडेल, म्हणजे तुमचे आदर्श कोण आहेत. तर आपण इथे लिहू शकतो. आता समजा माझी रोल मॉडेल माझी आई असेल तर मग आपण काय लिहिणार, कुठला क्वेश्चन आहे, A5 आहे, A5 लिहूया. मग आन्सर काय लिहिणार आपण, माय मदर इज माय रोल मॉडेल. म्हणजे मी आईसारखं वागते. पण पुढं काय म्हटलं आपल्याला, वाय. एवढं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, पण त्याचं कारण लिहिलं तुम्ही तर ते तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. बिकॉज, का तुमची आई तुमची रोल मॉडेल आहे, बिकॉज शी बिहेव्स काइंडली टू एव्हरीवन. ती प्रत्येकाशी आहे की नाही. शी बिलीव्स इन हार्डवर्क, म्हणून ती काय आहे तुमची आहे. असे 2 सेंटेन्सेस लिहिले 2 सेंटेन्समध्ये. तर हे असा या पद्धतीने टेक्स्च्युअल पॅसेज सोडवायचा असतो. ओके, थँक्यू.